रामनवमीच्या रॅली आधीच पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांचा राडा। वडाळ्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप, तर पोलिसांकडून समजूत घालण्याचा प्रयत्न। भोंगे विरोधी आंदोलनात 17,000 मनसैनिकांवर गुन्हे दाखल करणारे उद्धव ठाकरे माफी मागणार का? मनसेच्या संदीप देशपांडेंचा सवाल। 2017 मध्ये झालेला युतीचा प्रयत्न उद्धव ठाकरेंमुळेच अयशस्वी झाल्याचा आरोप। महाराष्ट्र द्रोह्यांसह पंक्तीला बसणारेही महाराष्ट्र द्रोहीच, संजय राऊतांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी कोणतीही अट ठेवली नसल्याचं केलं स्पष्ट। पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल। सूर्या, मणिपाल आणि इंदिरा IVF रुग्णालयही पोलिसांच्या रडारवर। मनसेच्या संदीप देशपांडेंचं सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र। मराठ्यांचे मागील 200 वर्षातलं उदाहरण देताना तिथे कोणालाही सक्ती नव्हती, मग आता ही सक्ती का? देशपांडेंचा सवाल। राज्य सरकारला सांगून हिंदीची सक्ती थांबवण्याचीही केली विनंती। नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जनता दरबार। समस्या घेऊन आलेल्या नागपूरकरांची तुफान गर्दी। समस्येचं निराकरण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून जनता दरबार। अजित पवारांनी माझा राजीनामा स्वीकारलेला नाही, समीर भुजबळांचा दावा। तर समीर भुजबळ अजितदादांकडून हुसकलेला माणूस, सुहास कांदेंनी डिवचला। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले संग्राम थोपटे 22 एप्रिलला भाजपात प्रवेश करणार। 3 टर्म निवडून येऊनही पक्षात योग्य संधी न मिळाल्यामुळे पक्षाला रामराम केल्याचं स्पष्ट। FSSAIनं अनालॉग पदार्थांबाबत नागरिकांच्या सूचना मागवल्या। अनालॉग पदार्थ असल्यास मेनू कार्डमध्ये उल्लेख करण्याची मागणी। सोलापूरचे न्यूरो फिजिशियन डॉक्टर वळसंकरांच्या आत्महत्येनंतर त्यांच्याच रुग्णालयातील कर्मचारी महिलेला अटक। 3 दिवसांची पोलीस कोठडी। सुसाईड नोटमधील नोंदीनुसार कारवाई। अकोल्याच्या उगवा गावात दुष्काळाचा अत्यंत भेसूर चेहरा उघड। नळाला महिन्यातून एकदाच पाणी येत असल्यामुळे पाणी विकत घेण्याची वेळ। पाणी चोरीला जाऊ नये म्हणून पाण्याच्या टाक्यांना कुलूप। जम्मू काश्मीरमधील विविध भागात ढगफुटी सदृश पाऊस। आतापर्यंत 3घांचा मृत्यू। रामबन शहर उद्ध्वस्त, तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद। मराठी चित्रपटांच्या शिरपेचात मानाचा तुरा। स्थळ स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजीसह जुनं फर्निचर चित्रपटाची कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड। सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची घोषणा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।